Download the ZEE5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 21 मार्चच्या भागात शहाजादा अकबराचा आश्रयाचा खलिता संभाजी महाराजांसाठी येतो। यावर सर्व कारभारी आपण ह्या संधीचा फायदा घ्यावा असा सल्ला देतात। हा सल्ला देण्यात अनाजी पंत पुढाकार घेतात, तर कवी कलश आणि हंबीर मामा आपण जरा या खलित्यावर विचार करावा असं सुचवतात। तेव्हा संभाजी महाराज अनुभव आणि ज्येष्ठत्व याच्या जोरावर अकबराशी मसलत करायला कोण जाणार असा प्रश्न करतात। त्या प्रश्नावर कारभाऱ्यांकडे उत्तर नसतं। संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या खोलीत येतात, महाराजांच्या जिरेटोपाचं आणि तलवारीचं दर्शन घेतात। तेव्हा तिथे येसुबाई येतात। सरदरेवर काय निर्णय झाला असं त्या संभाजी महाराजांना विचारतात। तेव्हा संभाजी महाराज प्रत्येकाचं मत वेगळं असल्याचं सांगतात। येसुबाई राणीसाहेब त्यांना सबुरीने निर्णय घ्यायला सांगतात। यापुढील आपला प्रत्येक निर्णय कारभाराची दिशा बदलेल असं सांगतात। इकडे कारभाऱ्यांकडे चर्चा होत असते, नक्की अकबराशी संवाद कोण साधणार यावर चर्चा होते। तेव्हा सर्वजण अनाजी पंतांना तुम्ही जा असं सुचवतात, मात्र ते तयार होत नाहीत। मात्र राहुजी आणि हिरोजी ते पदवाटपाचं थोपवून धरतील असं वचन अनाजींना देतात आणि अनाजी पंत चर्चेला जायला तयार होतात। अनाजी पंत संभाजी महाराजांना ते चर्चेला जायला तयार असल्याचं सांगतात। तेव्हा संभाजी महाराज त्यांना आधी शहाजादा अकबर खरा आहे की तोतया याची सत्यता पडताळायला हवी असं सांगतात आणि त्यानंतरच आपण चर्चेला जाऊ असं सांगतात। या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराज येसुबाई राणीसाहेबांना गागा भट्ट इथे आले की त्यांची सगळी व्यवस्था तुम्ही पहा असं सांगतात, तर इकडे अनाजी पंत आपला निरोप गागा भट्टांपर्यंत पोहोचला असेल असं कारभाऱ्यांना सांगतात। गागा भट्ट राज्याभिषेकासाठी रायगडावर येणार का? अनाजी पंतांचा डाव फसणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्यरक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज। Download the ZEE5 app now.